विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। महसूल विभागाकडे रॉयल्टी न भरता चोरून वाळू उपसा करणाऱ्यावर 10 टाकून 55,000 ची 10 ब्रास वाळू आणि वाहने असाच 44,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 टाकली असून शनिवारी पहाटे बार्शी बायपास रोडवरील वानेवडीवळ जवळ ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले आहे। यामध्ये अटक करण्यात आलेल्यांची नावे, वाहनांचे मालक अनिल दगडू यादव सह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत। याबाबत अधिकची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली आहे। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण माननीय पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे पथकाचे अधिकारी व कर्मचारी नियमितपणे सोलापूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करत असतात। त्या अनुषंगाने दिनांक 7/3/2022 रोजी आपल्याला बार्शी तालुक्यातील वाणीवाडी परिसरात अवैधरित्या वाळूचे वाहतूक चालू असल्याची माहिती मिळाली होती। सदर कारवाईसाठी सपोनी खुनी व त्यांचे पथक गेले असता त्यांना सदरहू वाणीवाडी येथे 4 वाहने वाळूची वाहतूक करताना मिळून आले। त्यामध्ये एक टाटा हायवा आहे व 3 आयशरचे टेम्पो आहेत। सदरहू कारवाईमध्ये त्यांनी 6 इसम ताब्यात घेतले असून सदर एकूण 45 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर कारवाईच्या अनुषंगाने बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे 9 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशाच प्रकारच्या अवैध धंद्याविरुद्धची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री हिम्मत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।